व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर आपला चालू आहे क्लास 10 सायन्स 1चा चॅप्टर नंबर 1, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन, आणि आजचा आहे आपलं लेक्चर नंबर 5. आतापर्यंतच्या 4 लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्याच्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहे, जे काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, त्या आपण पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केल्या होत्या. त्या कुठल्या कुठल्या होत्या? पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय होते, त्याची गरज काय आहे, किंवा हा चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहे. दुसरं आपण बघितलं होतं की फोर्स अँड मोशन, बेसिकली हे दोन कन्सेप्ट एकमेकांशी कसे इंटर रिलेटेड आहे. तिसरं आपण बघितलं होतं की सर्क्युलर मोशन म्हणजे काय होतं, की अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि नंतर आपण बघितलं होतं की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, म्हणजे सेंटर सिकिंग फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलं होतं. त्यानंतर आपण आपल्या मेन पार्टवर आलो होतो चॅप्टरच्या, ते म्हणजे केप्लर्सचे 3 लॉज. फर्स्ट लॉ काय म्हणतो केप्लरचा? फर्स्ट लॉ म्हणतो की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट इट्स वन ऑफ द फोसाय. हे समजण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण इलिप्स म्हणजे काय हे समजून घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण हा फर्स्ट लॉ शिकलो होतो की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात आणि सन त्यापैकी एका फोसायमध्ये असतो, बरोबर. नंतर सेकंड काय लॉ होता केप्लरचा, की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, ती लाईन स्वीप्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, बरोबर. त्याच्यानंतर थर्ड लॉ काय बघितला होता आपण, की द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. हे 3 लॉ झाल्यानंतर आपण बघितलं होतं त्याच्यानंतरच्या लेक्चरला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग त्याच्याशी वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या होत्या, तो लॉ समजून घेतला होता, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू बघितली होती, त्याच्यानंतर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होतो बघितलं होतं. त्याच्यानंतर हाच आपल्याला म्हणजे केप्लरच्या थर्ड लॉचाच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रूव्ह करताना कसा काय फायदा झाला ते बघितलं होतं आपण. त्याच्यानंतरच्या लेक्चरला म्हणजे जस्ट मागच्या लेक्चरला आणखीन आपण 2-4 कन्सेप्ट बघितले होते. त्यापैकीच काही आहे, हा एक आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, याच्याबद्दल आपण जनरल डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतर महत्त्वाचा म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, स्मॉल जीची व्हॅल्यू काय काय असते त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की व्हेरिएशन ऑफ जी काय आहे आणि 3 वेगवेगळ्या प्रकारे ते व्हेरिएशन कसं होऊ शकते ते आपण मागच्या लेक्चरला कंप्लीट केलं होतं. आणि त्यानंतरचा लास्ट टॉपिक होता आपला की मास आणि वेट या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, दोघांच्या व्हॅल्यूज कशा असतात, युनिट काय आहे, ते सगळं बघितलं होतं. त्यानंतर आजचा आहे आपला या लेक्चरचा लास्ट टॉपिक, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहे. त्यापैकी पहिली गोष्ट राहणार आहे आपली फ्री फॉल. फर्स्ट बघणार आहे आपण फ्री फॉल म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड राहणार आहे आपलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय, ठीक आहे. आणि थर्ड राहणार आहे आपलं एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, ठीक आहे. तर बघू आपण आता 1 बाय 1 प्रत्येक गोष्ट काय होते. तर सर्वात पहिले आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे फ्री फॉलचा. तुम्हाला दिसतच आहे नावातच काय आहे, फ्री फॉल, म्हणून मी हे ॲनिमेशन इथे टाकलेलं आहे. बघितलं तुमच्या लक्षात येऊन जाईल की फ्री फॉल म्हणजे काय होते, बरोबर आहे. काय होते फ्री फॉल म्हणजे, की एखादी मोशन की जी फक्त अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी होत असेल, म्हणजे इतर कुठलाही फोर्स लागत नसेल त्यावर, फक्त ग्रॅव्हिटीच्याच इन्फ्लुएन्समध्ये ती गोष्ट जर घडत असेल तर त्याला आपण फ्री फॉल होणे असं म्हणू शकतो. म्हणजे काय बेसिकली फ्री फॉल होणे म्हणजे काय, आपण काय म्हणू शकतो. तर बघा, सिंपल आपल्याकडे एखादी गोष्ट जर मोशनमध्ये असेल तर बघा आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे. कुठलं आहे ते इक्वेशन, आपल्याजवळ 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे. एक म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्याच्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, आणि एक तिसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे जे तीनही इक्वेशन आहे, या तीनही इक्वेशनमध्ये आणि जेव्हा आपण फ्री फॉलची कंडिशन करतो तर फ्री फॉलची सर्वात महत्त्वाच्या 2 कंडिशन आहे. कुठलीही गोष्ट फ्री फॉल होत आहे याचा अर्थ त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. आणि दुसरी गोष्ट, जो काही ॲक्सेलरेशन आहे तो आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन निगेटिव्ह डायरेक्शन.
किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे जे काही ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत आहे ते फक्त ग्रॅव्हिटीमुळे प्रोड्यूस होत आहे, म्हणजेच ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे असं आपण म्हणू. म्हणजे एखादी गोष्ट फ्री फॉल होणे. फ्री फॉल होणे म्हणजे काय की एखादी गोष्ट मोशन एक्झिस्ट करणे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ओनली ऑर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली. आता तुम्ही इमॅजिन करा की हा जसा एखादा पेन आहे, मी हा असा हातात पकडून ठेवलेला आहे. आता याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. मग हीच तर आपली पहिली कंडिशन होती जी आपण लिहिली की इनिशियल व्हेलॉसिटी काय पाहिजे? 0 पाहिजे. आणि मी याला जेव्हा सोडून देईल तर हा फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये खाली आला. याच्यामध्ये एन्व्हायरमेंट पण होतं. एन्व्हायरमेंटमध्ये इथे एअर आहे, तर एअरचं काही ना काही रेझिस्टन्स याला लागेल, पण ते इतकं निग्लिजिबल आहे की आपण ते पकडत नाही. लक्षात येत आहे? तर अशा प्रकारच्या ज्या पण गोष्टी आहेत त्याला फ्री फॉलच्या केसेस म्हणतात. आणि रिसेंटलीच याच्याशी रिलेटेड एक एक्सपेरिमेंट झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल की फ्री फॉल इन व्हॅक्यूम चेंबर वगैरे असं तुम्ही जर थोडं यूट्यूबवर सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की एक एवढा मोठा हेवी बॉल आणि एक लाईट फिदर, एखादा पंख, दोन्ही घेऊन व्हॅक्यूममध्ये ॲट ए टाईम सोडले तर ते एकाच टाईमला जमिनीवर पोहोचले होते, ज्यावेळी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स नव्हता. कारण की कन्सेप्ट हा होता की दोन्ही गोष्टींवर ॲट ए टाईम सेम ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ॲक्ट होत आहे. मग ते फक्त जर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी खाली आले तर ते एकाच वेळी खाली येतात. हा तो कन्सेप्ट होता. तर बेसिकली हे काय आहे काय नाही याच्याशी रिलेटेड आणखीन डिटेलमध्ये आपल्याला 11th-12thला आहे आणि पुढे पण आपल्याला शिकायचं आहे. सध्या आपल्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे फ्री फॉलची डेफिनेशन, म्हणजे द मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ओनली. आणि दुसरं ती फ्री फॉल होण्यासाठी कुठल्या कंडिशन आहेत, तर एक पाहिजे u=0 आणि a=g. म्हणजे हेच इक्वेशन कन्वर्ट होऊन कशा प्रकारचे होऊन जातील तुमचे, हेच इक्वेशन कन्वर्ट होऊन जातील आणि हे इक्वेशन राहणार नाही आणि तुमचे नवीन इक्वेशन बनतील. बघा, जे तुमचं v=u+at होतं त्याच्याऐवजी v=u तर 0 आहे त्याच्यामुळे राहणार नाही. म्हणजे v=u+at होतं ना, त्याच्याऐवजी u तर 0 आहे म्हणजे v=0 प्लस a च्या ऐवजी काय म्हणतोय मी, स्मॉल g होतं आणि t, म्हणजे v=gt. हे तुमचं पहिलं इक्वेशन झालं आहे फ्री फॉलच्या केससाठी. दुसरं इक्वेशन काय झालेलं आहे तुमचं की v² u² प्लस 2as आहे. मग u² तर 0 आहे, मग 2gs बरोबर आहे. आणि तिसरं इक्वेशन आहे s=ut प्लस हाफ at², बरोबर आहे. मग याच्यात u तर 0 आहे तर s काय होऊन जाईल, हाफ gt². हे जे इक्वेशन आहे म्हणजे हे एक इक्वेशन कन्वर्ट केल्यानंतरचं हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन कुठे गेलं, हे 3 इक्वेशन आहे आता तुमची इक्वेशन ऑफ मोशन. कशासाठी? फॉर फ्री फॉल केस ओनली. ठीक आहे, इझी आहे, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, एकदम सिम्पल. आता आपण आपल्या आजच्या नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. आजचे जे तिन्ही कन्सेप्ट आहे एकदम सिम्पल आहे, छोटे छोटे आहे पण महत्त्वाचे आहे, माहीत असायला पाहिजे. सेकंड कन्सेप्ट आहे आपला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की काय होतं. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, सर्वांना माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mgh. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे. m म्हणजे काय, एखादी मास ऑफ द बॉडी. हा इकडे जो उभा आहे हा गडी, हा 120 किलोचा आहे. मास ऑफ द बॉडी एका टिपिकल हाईटवरून, जी हाईट तुमची किती आहे इथे 150 मीटर. बघा, एका टिपिकल हाईटवरून खाली पडतो आहे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. मग यावेळी पडायच्या आधी त्याच्या अंगात किती पोटेन्शियल एनर्जी होती ती तुम्ही या फॉर्म्युल्याने काढू शकता आणि हे तुम्हाला माहिती आहे इथपर्यंत. आता पोटेन्शियल एनर्जी=mgh हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण डिस्कस करायचं बेसिकली की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय होते. तर हे जेव्हा आपण डिस्कस करू त्याच्यासाठी काही गोष्टी आहे बेसिकली. बघा, सर्वात पहिल्यांदा मी जे तुमचं इक्वेशन होतं तुम्हाला माहीत असलेलं ते पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन लिहितो, ते म्हणजे mgh. आणि आपल्याला स्मॉल gचं इक्वेशन माहिती आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये काढलं होतं. काय आहे ते, काय होतं, gm/r². आता gm/r². आता पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय फील होत आहे का, की सर्वात पहिल्यांदा आपण एखादा हा पेन घेतला, मी हातावर ठेवला, तर याच्यामध्ये एक पोटेन्शियल एनर्जी आहे ना. हा जर मी अर्थच्या सरफेसवर जमिनीवर ठेवून दिला समजा,
तर त्यात पोटेन्शियल एनर्जी आहे का? काहीच नाही आहे. पण हाच मी रेज केला आणि एखाद्या हाईटवर ठेवला, तर त्या हाईटवर, या हाईटमुळे काय झालं, याच्यात पोटेन्शियल एनर्जी आली आहे. याचं मास आहे जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फोर्स लागतो, आणि एक हाईट आहे. बरोबर आहे. आता ही जी पोटेन्शियल एनर्जी याच्यात क्रिएट झाली आहे एका हाईटमुळे, तर जितकी हाईट वाढत जाईल तितकी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. बरोबर. पण काय होते बघा, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh जर मी लिहिलेलं आहे, दुसरं मी काय लिहू शकतो बघा, की m इंटू इथे स्मॉल जीचा मी फॉर्म्युला पुट करतो, तो काय आहे gm अपॉन आर स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ आपण कॅल्क्युलेट करत असू, तर हाईट किती आहे तुमची बघा. अर्थच्या सरफेसवर जर आपण एखादी गोष्ट ठेवलेली आहे, तर बेसिकली रेडियस अर्थची जी आहे तीच तुमची हाईट झाली ना. तशी हाईट 0 आहे. मग इथे काय लिहू शकतो, फॉर द सरफेस ऑफ अर्थ सेंटरपासून इथे आर टाकू शकतो. म्हणजे आर जर कॅन्सल केला तर काय होतं बेसिकली तुमचं, की gm अपॉन आर. आणि आता जर मी हाच ऑब्जेक्ट एखाद्या टिपिकल हाईटवर रेज केला, तर याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी होईल, gm अपॉन, आता हे डिस्टन्स किती झालं आहे टोटल, आर प्लस एच. मग इथे काय येऊन जाईल तुमचं आर प्लस एच. आणि निगेटिव्ह डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शनला लागतं आहे ना. हे तुम्ही वरती रेज करता आहे एका हाईटवर गोष्टीला, आणि त्याच वेळी त्याची डायरेक्शन जी पोटेन्शियल एनर्जीची आहे ॲक्ट होणारी, ती डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणून इथे काय साईन देतो आपण, निगेटिव्ह साईन देतो आहे. आणखीन एक गोष्ट पोटेन्शियल एनर्जी किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ती म्हणजे जेव्हा आपण खूप हाईटवर घेऊन जातो त्याच वेळी आणखीन एक गोष्ट होते, की तुमच्या स्मॉल जीची व्हॅल्यू म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते. म्हणजे जसं जसं तुम्ही वरती जात जाता तसं तसं तुमचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कमी होत जाते. बरोबर आहे. जशी जशी तुमची हाईट वाढत जाते जीची व्हॅल्यू कमी होत जाते, तर अल्टिमेटली तुमची पोटेन्शियल एनर्जीसुद्धा कमी होत जाते एका टिपिकल हाईटनंतर. ठीक आहे. तर या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीशी रिलेटेड. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तो म्हणजे हा एक फॉर्म्युला. याला न्यूमेरिकलमध्ये कसं यूज करायचं, कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आपण बघूच. थर्ड कन्सेप्ट आजचा आहे जो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीचा. एस्केप व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट काय आहे बेसिकली, की एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, एस्केप म्हणजे काय, एखाद्या गोष्टीतून निघून जाणे. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे एखाद्या गोष्टीतून निघून जाण्यासाठीची व्हेलॉसिटी. मग कुठल्या गोष्टीतून निघून जायचं आहे, तर ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समधून. जर आपल्याला एखादं, जसं तुम्हाला दिसत आहे, एखादा आपला रॉकेट आपल्याला अर्थवरून जर मूनवर पाठवायचं असेल, तर आपल्याला त्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून ते निघालं पाहिजे ना, तेव्हाच कुठे मूनला जाऊ शकेल. तर त्यावेळी एस्केप व्हेलॉसिटी किती असली पाहिजे अर्थसाठी, तर ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा त्याच्या मागे काय काय लॉजिक्स आहेत ते आपण डिस्कस करू. बघा, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, बघा होते काय, की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की v इज इक्वल टू यू प्लस AT हा एक फॉर्म्युला समजा मी यूज करतो आहे. एक सेकंड. हां, त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला होता आपल्याजवळ S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. त्याच्यानंतरचा एक फॉर्म्युला होता V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. बरोबर आहे. इथपर्यंत जे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहे. तर आपला जो थर्ड फॉर्म्युला तुम्हाला दिसत आहे हा कुठला आहे, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. याच्यामध्ये एस्केप व्हेलॉसिटीसाठी फायनल बेसिकली होते काय, की जेव्हा तुम्ही एखादा समजा हा बॉल घेतला किंवा हा पेन घेतला, याला तुम्ही वरती फेकलं, तर काय होते की हा टिपिकल जो बॉल आहे जेव्हा तुम्ही वरती फेकता, हा टिपिकल एका हाईटपर्यंत जातो आणि मग त्याची व्हेलॉसिटी काय होऊन जाते, 0 होऊन जाते, आणि तिथून पुन्हा हा खाली यायला लागतो. त्याच्यानंतर तुम्ही समजा आणखीन जोराने फेकला, तर तो समजा इतकं डिस्टन्स कव्हर केलं असेल, आणखीन जोराने फेकल्यावर हा याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स कव्हर करेल. जेवढी जास्त इनिशियल व्हेलॉसिटी त्या बॉलला किंवा या पेनला तुम्ही लावाल, तेवढा जास्त तो वरती जाईल आणि तिथून पुन्हा व्हेलॉसिटी 0 झाली की खाली होईल. हा एस्केप होऊन जातो आहे का तुमच्या फील्डमधून, नाही होत आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळेच कधीतरी अपोजिटिंग फोर्स, म्हणजे जेव्हा तुम्ही बॉलला वरती फेकता त्याच वेळी त्याला डाऊनवर्ड फोर्सनी ग्रॅव्हिटी ओढत आहे,
म्हणून त्याची वेलॉसिटी स्पीड कमी कमी होत 0 होत तिथून हा पुन्हा खाली यायला लागतो. तुम्ही जास्त जोराने जर फेकला तर तो जास्त वरती जाईल, पण एका टिपिकल स्पीड नंतर किंवा एका हाईट नंतर वेलॉसिटी जेव्हा 0 होते तेव्हा तो पुन्हा खाली येईलच. तर हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की किती एस्केप वेलॉसिटी असली पाहिजे. या केसमध्ये बघा काय होत आहे, जो आपण बॉलची केस घेतली की फायनल वेलॉसिटी जी आहे ती अल्टिमेटली 0 होत आहे तुमची, बरोबर ना. आणि तुम्ही हा 2as अशा प्रकारे लिहू शकता. फक्त ए हा तुमचा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. जर मला एस कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी काय करू शकतो, -u² डिवाइड बाय 2g हा एक फॉर्म्युला लिहू शकतो. यानी काय कॅल्क्युलेट होत आहे की जितकी की तुमचं किती व्हर्टिकल हाईट जो बॉल फेकत होता तो किती व्हर्टिकल हाईट कव्हर करेल. आणि या फॉर्म्युल्यावरून हे पण प्रूव्ह होत आहे की बघा हा एस आणि हा यू डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना, एस आणि यू. म्हणजे जेवढा यू जास्त असेल तेवढं एस जास्त असेल. तेच तर आता आपण डिस्कस केलं. इथे पण ते फॉर्म्युल्यावरून प्रूव्ह होतं की जेवढा एस जास्त आहे किंवा जेवढा यू जास्त आहे, यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी, जेवढा जोरात तुम्ही सुरुवातीला फेकाल म्हणजे इनिशियल वेलॉसिटी तुमची जास्त असेल तेवढंच त्याचा व्हर्टिकल डिस्टन्स तो मॅक्झिमम कव्हर करेल. आणि तेच या फॉर्म्युल्यावरून प्रूव्ह होत आहे, बरोबर. तर आता आपल्याला बेसिकली काय शिकायचं आहे की ज्या काही एनर्जीज याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतात आहे. बघा तुम्हाला माहिती आहे ना की कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे आणि टोटल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे. टोटल एनर्जी म्हणजे तुमची कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की 12 mv². आता कंडिशन कुठे आली आहे आपली, बघा की तुम्ही एखादा बॉल घेता आहे आणि तुम्हाला जर त्याला एस्केप वेलॉसिटी द्यायची आहे, रॉकेट नाही पाठवायचं आहे तुम्हाला, तुमचा फक्त बॉलच अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून बाहेर पाठवायचा आहे. तर काय करावं लागेल बघा, होत काय आहे, प्रॉब्लेम कुठे आहे की तुम्ही जेव्हा वरती फेकता आहे एका टिपिकल डिस्टन्स कव्हर करून त्याची वेलॉसिटी 0 आली की तो खाली येतो आहे पुन्हा. तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर निघतो आहे का, नाही निघत आहे. तर त्याला जी कायनेटिक एनर्जीची रिक्वायरमेंट राहणार आहे ती खूप जास्त असली पाहिजे. तुम्हाला टिपिकल एखादी अशी व्हेलॉसिटी माहिती पाहिजे की ज्या व्हेलॉसिटीमुळे तो बाहेर निघू शकतो. आणि तीच व्हेलॉसिटी म्हणजेच तर एस्केप व्हेलॉसिटी आहे. तुम्ही जे काही फेकत असाल ती जी स्पीड आहे इनिशियली ती तर खूप कमी आहे ना. तर तीच तुम्हाला माहिती पाहिजे की ती किती असली पाहिजे व्हेलॉसिटी की हे जे तुमचं रॉकेट आहे हे अर्थपासून निघून अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाऊन एस्केप होऊन दुसऱ्या प्लॅनेटवर पोहोचू शकेल. तर त्या टिपिकल व्हेलॉसिटीला एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात, ठीक आहे. आणि हीच व्हेलॉसिटी आपल्याला आता एनर्जीचे इक्वेशन्स वापरून कॅल्क्युलेट करायची आहे. बघा किती आहे, तर हा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 12 mv² आणि या व्हीला मी एस्केप व्हेलॉसिटी VS म्हणतो आहे. कारण की तेवढी एनर्जी आपल्याला कायनेटिक एनर्जी त्याला प्रोव्हाइड करावं लागेल की तो एस्केप होऊ शकेल. तर त्यातली जी ही व्हेलॉसिटी आहे तीच तुमची एस्केप व्हेलॉसिटी राहणार आहे त्या एनर्जीमधली. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला, काय होता की -gmm/r+h हाच फॉर्म्युला होता. फक्त ऑन द सरफेस ऑफ अर्थ तो r होता. तर आता मी हे इथे पुट करतो, म्हणजे जर टोटल एनर्जी, आपण टोटल एनर्जीची व्हॅल्यू 0 घेऊ शकतो ना. टोटल एनर्जीची व्हॅल्यू मी 0 घेतो आहे, का बरं, कारण की तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तुमचं सर्वात फेमस लॉ तुम्हाला माहित असेल की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट जस्ट कन्वर्टेड वन फॉर्म टू द अनदर. तर हा जो तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे त्याच्यानुसार टोटल एनर्जी नेहमी कन्झर्व्ड राहते, बरोबर आहे. तर तेच आपण टोटल एनर्जी कन्झर्व्ड राहते म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 होते. कसं लक्षात येतं ना तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी, समजा हा एखादा पेन आहे, हा जर मी एका हाईटवर ठेवला, याच्यामध्ये सध्या 100 पोटेन्शियल एनर्जी आहे. याला इथून खाली सोडल्यानंतर ही पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाईल आणि कायनेटिक एनर्जी वाढत जाईल. जेव्हा हा अर्थच्या सरफेसला टच होऊन जाईल माझ्या हातावरून तेव्हा याची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी राहील, पण पोटेन्शियल एनर्जी त्यावेळी 0 झालेली राहील. पण प्रत्येक पॉईंटला इथून हा मधात आला तर आता पोटेन्शियल एनर्जी याची 50 झाली आहे, पण कायनेटिक एनर्जी 50 मध्ये कन्वर्ट झाली आहे. पण 50 + 50 100च होतं. इथे असताना पोटेन्शियल एनर्जी 100, कायनेटिक एनर्जी 0. ग्राउंडवर असताना कायनेटिक एनर्जी 100, पोटेन्शियल एनर्जी 0. इथून हा इथे कुठेतरी एका डिस्टन्सवर आला असताना समजा पोटेन्शियल एनर्जी 30 पण कायनेटिक एनर्जी 70. पण प्रत्येक वेळी त्याची व्हॅल्यू काय होती,
म्हणजे 100 कॉन्स्टंट होती, एनर्जी कन्झर्व्ड होती, पण एक वाढत होती आणि एक निगेटिव्ह होत होती, म्हणून प्लस मायनस करत त्याची टोटल एनर्जी मध्ये काय होतं, कन्झर्व्ड होती, म्हणून टोटल एनर्जीची व्हॅल्यू नेहमीच आपण 0 पुट करू शकतो. मग आता मी याच्यात हे फॉर्म्युले टाकतोय बघा, की हाफ एम व्ही एस स्क्वेअर मायनस जी एम एम अपॉन आर. इथपर्यंत आलेलं लक्षात. आता आपल्याला फायनली काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे व्ही एस कॅल्क्युलेट करायचं. तर आता सगळ्यांना आपण रिअरेंज करू आणि व्ही एसच्या फॉर्ममध्ये लिहू. बघा काय कसं लिहू शकतो मी, जी एम एमला इकडे घेऊन जातो, तर काय होऊन जाईल, हे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होऊन जाईल. जी एम एम अपॉन आर इज इक्वल टू हाफ एम व्ही एस स्क्वेअर, म्हणजे हा व्ही एस स्क्वेअर म्हणजे काय होऊन जाईल तुमचं, की 2 एम एम. तुम्ही हा स्मॉल एम कॅन्सलही करू शकता, तर हा एम समजा इथे नाही येणार. ठीक आहे, तर काय येऊन जाईल 2G, एक मिनिट, 2G एम, हा 2 इकडे घेऊन गेलो आहे, अपॉन आर. आणि यालाच कसं लिहिता येऊ शकते आणखीन, की व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2G एम अपॉन आर. याला आणखीन कसं लिहिता येऊ शकते बघा, की मी काय करतो, की हा 2G एम अपॉन आर जो आहे याला आरनी मल्टिप्लाय करतो, आरनीच डिवाइड करतो. तर आता काय होऊन जाईल तुमचं हा फॉर्म्युला, की 2G एम आर अपॉन आर स्क्वेअर होऊन जाईल. पण जी एम अपॉन आर स्क्वेअर काय असतं रे, स्मॉल जीचं इक्वेशन आहे ना तुमचं, स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे हा फॉर्म्युला जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला अल्टिमेटली काय होऊन जाईल तुमचा, याच्याऐवजी मी स्मॉल जी लिहू शकतो, म्हणजे 2 इंटू स्मॉल जी इंटू आर. इथपर्यंत ठीक आहे. तर आता इथे काय लिहू शकतो मी बघा, याला मी इथे लिहितोय, काय लिहू शकतो, की अंडर रूट ऑफ 2 इंटू स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 नॉर्मली असते, त्याच्यानंतर आर रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6, हे सगळं अंडर रूटमध्ये आहे. आणि याची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर तुम्हाला भेटेल 11.2 किलोमीटर पर सेकंद. आणि ही कशाची व्हॅल्यू आहे, काय कॅल्क्युलेट करत होतो आपण, व्ही एस कॅल्क्युलेट करत होतो, म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करत होतो. म्हणजे 11.2 ही कशाची आहे, अर्थसाठी एस्केप व्हेलॉसिटी आहे, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर जाण्याकरिता. म्हणजे एखादं रॉकेट जर आपल्याला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर जर पाठवायचं असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, 11.2 किलोमीटर पर सेकंद. फील होता 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरापासून बडनेरा रेल्वे स्टेशन जर 10 किलोमीटर असेल तर ते एका सेकंदपेक्षा पण कमी वेळात तुम्ही कव्हर करताय. इतक्या जास्त इनिशियल स्पीडनी तुम्ही जर, किंवा ती स्पीड किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्पीड जर तुम्ही अचीव केली तर तुम्ही अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाऊ शकता. आणि वेगवेगळ्या प्लॅनेटसाठी तुम्ही हीच एस्केप व्हेलॉसिटी वेगवेगळी असते, कारण की तिथे तुम्हाला माहिती आहे की मास आणि रेडियस चेंज असल्यामुळे त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जीची व्हॅल्यू चेंज होते. तर त्याच्यानुसार एस्केप व्हेलॉसिटी आणि रेडियस यासुद्धा चेंज होतात वेगवेगळ्या प्लॅनेटचा. तर प्रत्येक प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. इथपर्यंत क्लिअर झालं आहे. तर आपण आज किती पॉईंट बघितले, एक बघितला की फ्री फॉल म्हणजे काय, दुसरा बघितला होता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, आणि तिसरा बघितला होता एस्केप व्हेलॉसिटी. तर आता तुमचं काम काय आहे, की बेसिकली जे काही कन्सेप्ट आपण आपल्या या चॅप्टरमध्ये पूर्ण शिकलेलो आहे ते सगळे कन्सेप्ट तुम्हाला टेक्स्टबुकमधून वाचून काढायचे आहे. मी रोजच्या रोज लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला सांगतोच आहे, पण अजूनही काही जण असतील की ज्यांनी वाचले नाही आहे, तर त्यांना काय करायचं आहे, की एकदा हे 5ही लेक्चर बघितल्यानंतर त्यांना पूर्ण तुमचं जे काही टेक्स्टबुकमधलं आहे लिटरेचर ते एकदा वाचून घ्यायचं आहे. तर ते एकदा वाचलं की तुमचे कन्सेप्ट एकदम चांगले क्लिअर होऊन जातील. प्लस याच्यासोबतच तुम्हाला तुमच्यासोबत ज्या डायजेस्ट दिलेल्या आहे त्या डायजेस्टमध्ये जे काही छोटे मोठे क्वेश्चन्स आहेत ते एकदा पूर्ण वाचून घ्यायचे आहे. तो क्वेश्चन त्याचं एक्सप्लेनेशन, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे सध्या ताज्या डोक्यात आहेत, हे सगळे कन्सेप्ट एकदम चांगले समजेल. मग याच्याशी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन तुम्हाला थेरॉटिकल असू द्या, तुमचा तो अडचण राहणार नाही, एकदम क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आणि उरलं काय आता, की फक्त याचे न्यूमरिकल्स. तर पुढच्या काही 3-4 लेक्चरमध्ये आपण ते न्यूमरिकल कव्हर करणार आहे. तर ते जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते
फॉर्म्युल्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करू, फॉर्म्युल्याच्या प्रत्येक पॅरामीटर्सचा काय अर्थ आहे तो आपण डिस्कस करू, त्याच्यानंतर त्याचं युनिट काय आहे ते आपण डिस्कस करू आणि ते कसं आपल्याला यूज करता येतं, कशा प्रकारे गिवन डाटा लिहायचा, कुठला फॉर्म्युला कसा यूज करायचा, कॅल्क्युलेशन कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण पुढच्या 3-4 लेक्चरमध्ये बघू, ज्यामध्ये तुमचा न्यूमरिकलचा पार्ट हा पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. तर हा थेरॉटिकल पार्ट ग्रॅव्हिटेशनचा आपला पूर्ण संपलेला आहे, फक्त पण माझ्याकडून संपलेला आहे. तुम्हाला तुमच्याकडून तो कंप्लीट करायचा असेल तर मी सांगितलं एक गोष्ट की तुम्हाला काही पण अडचण असेल तर हे लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकायचे, एक व्हिडिओ एकदा दोनदा ऐकायचा आहे, दोनदा सफिशियंट आहे, समजून जाईल तुम्हाला. ते एकदा झाल्यानंतर तुम्हाला टेक्स्टबुक वाचायचं आहे आणि टेक्स्टबुक वाचल्यानंतर एकदा तुम्हाला जे डायजेस्ट दिलं आहे त्याच्यामधून वाचायचं आहे. इतकं जर तुम्ही कव्हर केलं तर मी गॅरंटी देतो तुमचा ग्रॅव्हिटेशनचा कुठलाही टॉपिक असू द्या, कुठलाही क्वेश्चन विचारू द्या, तुम्ही बिंदास लिहू शकता आणि करेक्ट लिहू शकता आणि तुम्हाला समजेल पण हे सगळं काही आणि इंटरेस्ट क्रिएट होत जाईल. तर होपफुली थेरॉटिकल पार्ट आज आपला इथेच संपतो आहे. तुम्हाला सगळं काही अगदी व्यवस्थित कळलेलं असेल. जर कळलं नसेल, काही पण अडचण असेल तर बिंदास तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, इथे भेटायला या, साधा कॉल करा, आपण तुमचे डाऊट्स क्लिअर करू. ठीक आहे. तर आता भेटू याच्या पुढे न्यूमरिकलच्या पार्टमध्ये. थँक्यू.